नमस्कार. MH12 न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राला विधान परिषदेत बोलण्याची एक महान परंपरा आहे. अशाच परंपरेतले आमदार आपल्यासोबत आहेत. आमदार हरिभक्त पारायण, ॲडव्होकेट रामहरी रूपनवर. आपणकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे. सध्या महाराष्ट्र कुठल्या जे सरकार चालू आहे ते 3 पक्षांचं सरकार आहे. त्यातला एक पक्ष काँग्रेस, याचे ते सदस्य आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार आणि केंद्रातलं सरकार भाजपचं आहे. तर केंद्रातलं सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला समन्वय कसा आहे, राज्यपालांची भूमिका काय आहे, या अनेक प्रश्नांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार माननीय रामहरी रूपनवर साहेब. नमस्ते सर. नमस्ते. आम्हाला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार होतात. तर सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे? सध्याचं जे सरकार अस्तित्वात आहे ते काही लोकमताच्या जनमतानं कौल मिळून आलेलं आहे असं नाही. सध्याच्या कालच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले आणि भाजप आणि शिवसेना एकत्र लढले. भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, परंतु भारतीय जनता पक्षाला सरकार बनवता आलं नाही. एक तर त्यांनी शिवसेनेला कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. एक तर थोडं मागं सरून शिवसेनेला त्यांचं म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, तेही केलं नाही. 1 वर्ष, 2.5 वर्ष असा कुठलाही तोडगाच काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळं शिवसेना त्यांच्यापासून दूर गेली आणि राज्याची आर्थिकता आणि ओढून ताणून का होईना सरकार बनवलं पाहिजे म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं हे सरकार बनलं. 3 पक्षाचं सरकार आहे. समान कार्यक्रमावर आधारित राज्यकारभार करण्याचं तिघांनी मान्य केलेलं आहे. 1 वर्ष झालं त्यांचा कार्यकाळ पुरा झालेला आहे. भविष्यामध्ये सुद्धा राजकारणाची जाण असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सहकार्य असल्यामुळं आणि मागं पुढं सरून लवचिकपणा घेण्याची परंपरा त्यांना माहीत असल्यामुळं आणि सरकार गेल्यानंतर काय अवस्था होती याचं गेल्या 5 वर्षे त्यांनी भोगल्यामुळं ते हे सरकार पडू देतील असं मला वाटत नाही. त्यामुळं उद्धवजींचं हे जे सरकार आहे ते 5 वर्ष कार्यकाळ पुरा करेल. कोविडच्या 1 वर्षामध्ये पूर्ण कोविडचं हे वर्ष गेलं, पण या रोगाला हटवण्यामध्ये, जनतेला धीर देण्यामध्ये आणि रोगराईपासून जनतेला वाचवण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे यशस्वी ठरलं आहे. हे सामान्य माणूससुद्धा मान्य करेल. याच्या उलट या रोगराईच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून BJPनं सरकारला साथ देणं जे गरजेचं होतं ते दिलं नाही. राजकारण करत राहिले, विरोध करत राहिले, नावं ठेवत राहिले. हे चुकीचं झालं. विरोधी पक्षानं सुद्धा संकटकाळी सरकारला मदत करायला पाहिजे होती, पण विरोधी पक्षाची मदत नसतानासुद्धा अतिशय दमदारपणे, खंबीरपणे, कसलाही अनुभव नसताना उद्धवजींनी हे सरकार चालवलं. अर्थात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शरद पवार या सगळ्यांचं मोठं अनुभवाचं गाठोडं त्यांच्यावर असल्यामुळं त्यांचा कार्यकाळ सुखरूप गेला आहे आणि पुढं जाईल यात मला शंका वाटत नाही. हे सरकार चालेल, टिकेल हे तुमचं स्पष्ट मत आहे, पण तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार होतात. तर सध्याचे जे राज्यपाल आहेत ते केंद्राच्या हातातलं भावलं आहे असं अनेक बाबतीतनं पुढं आलं. म्हणजे सत्तेतले जे मंत्री आहेत, सत्तेतले जे आमदार आहेत यांचं असं स्पष्ट मत आहे की राज्यपाल हे सरकारला सहकार्य करत नाहीत. त्यांनी अनेक राज्यपाल नियुक्त आमदारांच्या ज्या आता नेमणूक आहेत त्या रखडवलेल्या आहेत. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्याला डिग्निटी मोठी आहे. सगळ्यांनी राज्यपालाच्या पदाचा सन्मान केला पाहिजे, पण राज्यपालांचं सुद्धा वर्तन हे संविधानिक ज्या गोष्टी त्यांनी करणं आवश्यक आहे त्या त्यांनी निसंकोचपणे केल्या पाहिजे.
सरकार लोकशाहीत वर एक असतं, खाली एक असतं, कुणी काही म्हणत असतं. पण सारासार जनतेचा आणि राज्याचा विचार करून जे निर्णय घ्यायचे असतात, काही गोष्टीवर साईन करणं, विधिमंडळाने मंजूर केलेले कायदे त्याच्यावर वेळेत मंजुरी देणं, महामंडळाच्या नियुक्त्या करणं, विभागीय जे विकास महामंडळ आहे त्याच्या नियुक्त्या करायला मदत करणं, मुख्यमंत्र्याची चर्चा करणं, आणि राज्यपालाला एवढे अधिकार असतात ते कोणत्याही मंत्र्याला मुख्यमंत्र्याला बोलवून घेऊन शंका विचारू शकतात, निर्देश देऊ शकतात. कुठं धर्माच्या नावाखाली राज्यपाल पत्र लिहितात, कुठं राज्यपाल एखाद्या कंगना राणावत सारख्याला जास्त वेळ देऊन परवानगी देतात, त्यांचं स्वागत काय करतात, की ज्यांच्यावर अनेक पोलीस केसेस आहेत त्यांचं स्वागत करतात. आता 12 आमदाराच्या नेमणुका महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हे चालू आहे. अनेक वेळा विरोधकाची सरकार आली, जनता पक्षाचं सरकार होतं, पुलतचं सरकार होतं, मध्ये भारतीय जनता पार्टीचं 95ला सरकार होतं. पण त्यावेळी काय वर सरकार वेगळं होतं, खाली वेगळं होतं. पण राज्यपालाने असं कुठलाही भेदभाव न करता कुठंही राज्यपाल असं करतायत हे उघडकीला येतच कामा नाही. राज्यपाल हे पद सर्वांनाही राज्यपालाला अतिशय आदरणीय वंदनीय मानून चालण्याची गोष्ट आहे. पण दुर्दैवानं आता राज्यपाल जाणीवपूर्वक राजकीय दृष्टिकोनातून असं करतायत असा सुरुवातीला आरोप होता. पण आता सर्वसामान्य लोकांचा तो समज झाला आहे. आणि केंद्रात BJPचं सरकार आहे आणि उद्धव ठाकरेंनी BJPला पाठिंबा दिला नाही म्हणून राज्यपालामार्फत त्यांना त्रास जेवढा देता येईल तेवढा द्यायचा असा दृष्टिकोन साधारण घेतलेला दिसतो आहे. BJPचे नेतेही त्या संबंधात खाजगीत बोलत आहेत आणि त्यामुळे जनतेमध्ये आता रूढ झालं आहे की राज्यपाल जाणून बुजून त्रास देत आहेत. हे राज्यपालाचं वागणं चुकीचं आहे. हे संविधानिक पद आहे. राज्यपालालाही सरकारनं डिग्निटीप्रमाणे अतिशय त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि राज्यपालांनी सुद्धा सरकारच्या निर्णयाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली पाहिजे. मंत्रिमंडळानं जो प्रस्ताव असतो ते आमदार त्या कॅटेगरीचे आहेत की नाहीत हे तपासायचं काम मुख्य सचिवाचं आहे. आणि मुख्य सचिवसुद्धा राज्यपालाच्याच लेवलचे असतात. आणि अख्ख्या मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेलं मंत्रिमंडळ हे त्याच्यावर शिक्कामोर्तब करतं आणि राज्यपाल हे त्याच्यावर फक्त मान्यतेची सही करतात. याच्यामध्ये सर्वच जबाबदारी राज्यपालाची आहे आणि सरकारला काहीच त्यातलं काही ज्ञान नाही किंवा सरकारनं त्या कॅटेगरीकडे बघितलंच नाही असा अर्थ काढून ते नाकारणं गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की तुमच्यात सगळ्यात गाजलेलं जे भाषण होतं विधान परिषदेतलं जे मी ऐकलेलं होतं ते धनगर आरक्षणावर होतं. सध्याची धनगर आरक्षणाची स्थिती काय आहे आणि तुम्ही या धनगर आरक्षणाकडे कसे पाहता? धनगर आरक्षण ही जी मागणी आहे याच्याकडे गांभीर्यानं कुणी पाहिलेलं नाही. साधारणपणे असे एक संकेत आहेत की घटना जी आहे ती सर्वमान्य आहे. घटनेच्या बाबतीत कुणाचंही कसलंही दुमत नाही आणि घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांनी पाळल्या पाहिजे. घटना पाळायची असेल तर घटनेमध्ये ज्या ST आणि SCच्या याद्या आहेत त्यांना त्या त्या कॅटेगरीचं आरक्षण दिलं पाहिजे आणि दिलं जातं आहे. ST आरक्षणाच्या बाबतीमध्ये 47 जातींची घटनेमध्ये आरक्षण दिलेली नोंद आहे. त्याच्यामध्ये 46 जातींना त्याप्रमाणे आरक्षण दिलं जातं आहे. फक्त धनगर एक जात सोडून 36 नंबरला ओरान, धनगड आणि धनगर असे स्पष्ट शब्द असतानासुद्धा ते धनगडाला आहे धनगराला नाही हे राजकीयदृष्ट्या म्हणायचं आणि त्या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याकरता काहीतरी कारण पुढं करायचं म्हणून केलं जातं आहे हे बरोबर नाही. मी परवा सभागृहामध्ये मांडताना सांगितलं की धनगर आरक्षण नीट समजून घेतलं पाहिजे. धनगराला आरक्षण देणं म्हणजे घटनेची अंमलबजावणी करणं, घटना मान्य करणं आणि घटनेनं दिलं असेल तर कोण नाकारणार. त्याच्यामध्ये फक्त एक क्लॉज आहे की घटनेत ज्यांना आरक्षण दिलं तो समाज ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्य सरकारनं त्या समाजाला त्या कॅटेगरीचं आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे एक शिफारस करावी लागते की या यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांना त्या सवलती देण्यास आमची हरकत नाही. आणि तसे पत्र महाराष्ट्र सरकारनं आजपर्यंत ना हरकत दिली नाही
म्हणून केवळ धनगराला आरक्षण मिळालं नाही. आत्ताच्या सध्याच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मला कोणाला दिलं बी त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. मराठा समाजात सुद्धा काही गरीब लोक आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण नसल्यामुळं त्यांच्यावर बी थोडा अन्याय होतो आहे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. पण मराठा समाजाला घटनेत आरक्षण दिलेलं नाही. ते मागतायत, नवीन मागतायत. ते कोणत्या कॅटेगरीत बसतायत हे त्यांना सांगता येत नाही आणि सरकारलाही ते नीट करत नाही. म्हणून सरकारनं कायदा केला. मी सरकारला त्यावेळी म्हणलं की बाबा ज्यांना आरक्षण नाहीच त्यांना कायदे करून आपण आरक्षण देतो आणि ज्यांना कायद्यानं आरक्षण दिलं आहे त्यांना मिळू नये म्हणून प्रयत्न करतो. हे हसण्यासारखी गोष्ट आहे. मग हे BJPच्या काळातही घडलं, तेच आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात घडतं आहे आणि अनेक वर्षापासूनही घडतं आहे. दुःखाची गोष्ट अशी आहे की ह्यात धनगर आरक्षण कुणी समजून घेणार, कुणी त्याच्यासाठी छोटीशी कारवाई आहे. धनगर आरक्षणासाठी काहीही करायची गरज नाही, नवीन आर्थिक तरतूद करायची गरज नाही. त्यांना घटनेनं आरक्षण दिलं आहे. एक शिफारसपत्र फक्त केंद्राला पाठवायचं आहे आणि धनगराला आरक्षण STचं मिळालं तर कुणावर अन्याय होत नाही. कारण 1.5 कोटी आदिवासी आणि 1.5 कोटी धनगर असं मिळून 3 कोटी धनगराला दिलेलं ते 7% आरक्षण आहे. पण आता धनगराला मिळायला उशीर झाला म्हणून ज्यांना आत्ता आजपर्यंत ज्यांनी त्याचा फायदा खाल्ला तेच फक्त त्याचे दावेदार आहेत आणि त्यांनाच फक्त घेण्याचा अधिकार आहे असा अर्थ दुर्दैवानं काढला जातो आहे. आणि धनगर आमच्यात नवीन शिरले तर अतिक्रमण होईल असं जे कांगावा केला जातो आहे ते चुकीचं आहे. मराठ्यांना आरक्षण देत असतानासुद्धा धनगराचं आरक्षण सुटणं गरजेचं आहे. सरकारला एकट्या मराठ्याला कायदा जरी केला असला आणि कोर्टात जरी केस असली तरी कोर्टानं जर दिलं तर देऊ द्या, त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. परंतु ज्यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळेल त्यावेळी धनगरालासुद्धा घटनेप्रमाणे आरक्षण मिळण्याचा हक्क आहे आणि तो द्यावा लागेल. न दिल्यास समाजामध्ये फार मोठ्या असंतोषाची लाट होईल. आज सरकार स्वच्छ खर्चानं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतर जातीमध्ये भीती निर्माण झाली की मग आपलं काय, आपल्यासाठी कोणच भांडणार नाही का, आपल्याला आरक्षण कधीच मिळणार नाही का आणि आपल्या आरक्षणाचं वाली कोण, अशी एक साधारण भीती समाजामध्ये आहे. ते सरकारनं ध्यानात घेऊन पावलं उचलली पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. तर या मराठा आरक्षणाचा सरळ जो इफेक्ट पडणार आहे तो OBC आरक्षणावर पडणार आहे. तर OBCचं सध्याचं संघटन आणि OBCचे सध्याचे आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरता आहात, OBCचं जे संघटन होतं आहे, OBCची जी संघर्षाची ठिणगी पडती आहे त्याच्याकडे तुम्ही कसे पाहता? नाही, आता काय झालं की मराठ्यांना आरक्षण नेमकं कशातनं दिलं आहे, ACBCमधनं दिलं आहे. हा प्रवर्गच आरक्षणात नाही ना. देवेंद्र फडणवीसांनी हे केलं आहे तर OBCचं स्पष्ट मत असं आहे की व ते म्हणजे OBCच आहे आणि एवढा मोठा समाज जर OBCत आला तर आमच्यावर अन्याय होईल. तेही म्हणतात की मराठ्यांना वेगळं टक्केवारी वाढवून दिलं तर आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या आरक्षणातलं त्यांना जर दिलं तर त्यांचा विरोध आहे. आणि त्यांना गेलं तर OBCच्या आरक्षणावर ते सगळे उभं राहतील. मग ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा राजकारणात कुठं आपल्याला राहणार नाही आणि मग 100% राजकारणात मराठा समाजच पुढं येईल. आता जो 80% आहे तोच पुढं येईल 100%. ही साधारण इतर समाज OBC समाजामध्ये भीती आहे आणि OBC समाज जो आता रडतोय किंवा क्राईंग करतोय तो भीतीपोटी करतोय. आणि दुर्दैवानं आज सरकार मराठ्यांच्या बाजूने उभं आहे आणि कुणीच OBCच्या बाजूने बोलायला तयार नाही. OBC स्वतः वकील देत आहेत, स्वतः भांडत आहेत. त्यामुळं वातावरण सध्या अस्थिर आहे. ज्यावेळी ह्याचे निकाल लागतील आणि जर निकाल काही अनपेक्षित लागलेच तर मात्र मग वातावरणात थोडी असंतोषाची मोठी लाट तयार होईल आणि OBC संघटित नाही, जागृत नाही. पण OBCवर जर अन्याय झाला
तर ओबीसी संघटित होण्यासाठी आणि ओबीसी पेटून उठण्यासाठी ते एक मोठं कारण ठरेल असं माझं मत आहे. त्यामुळे ओबीसीचा हक्क अबाधित राहून इतरांना आरक्षण देण्यात यावं असं माझं म्हणणं आहे. केंद्रानं नवीन एक घाट घातलेला आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या 4 वेगवेगळ्या भागात त्याची गटवारी करायची. याच्याबद्दल काही केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष हे मूलतः आरक्षणाच्या विरोधातच आहेत. सर्व चांगलट येईल म्हणून बोलत राहायचं. आता मराठ्याला आरक्षण दिले, कायदा करून दिले, त्याच्यामागं प्रामाणिकपणा किती, ते कोर्टात टिकेल न टिकेल हे पाहायला पाहिजे होतं. ते पाहिलं गेलं नाही. आणि आता ओबीसीमध्ये जर कॅटेगरी करून द्यायचं असेल तर त्यात विभाग पाडले. त्यात 10% आरक्षण त्यांनी ECBCचं दिलेलं आहे. हे कुणीही मागणी न करता केंद्रानं सो मोठं दिलेलं आहे. एका बाजूला पक्षाची भूमिका आरक्षणाच्या विरोधी, कुणीही आरक्षण न मागता सो मोठं 10% आरक्षण दिलं आहे. त्यामुळं किती तर मोठा परिणाम मागासवर्गीय समाजावर होतो आहे सध्या. आणि पुन्हा त्याच्यामध्ये 4 गट पाडायचे. कुणी मागणी केली? ते गट पाडल्यानंतर काय होणार आहे? जनतेची काय मतं विचारात घेतली का? कुणाची मतं मागवली का? अजिबात नाही. केंद्र सध्या हुकुमशाही पद्धतीनं त्यांचा अजेंडा राबवतं आहे. त्यांना जे पाहिजे ते करतं आहे आणि त्या प्रमाणात ते करू शकतील. मग ओबीसींची जनगणना व्हायला पाहिजे याच्याबद्दल अनेक ओबीसींच्याकडनं मागणी होती की ओबीसींची जनगणनाच होत नाही, मग त्याच्यावर ते 4 घटक किंवा 4 ते जे पार्ट करणार आहेत ते कुठल्या बेसवर करण्यात याला काही अर्थच होत नाही जोपर्यंत ओबीसींची जनगणना होत नाही. मुळात ओबीसीला देतो म्हणायचं आणि काहीच द्यायचं नाही. 65-70% ओबीसी एकत्रित केल्यानंतर जर संख्या होत असेल आणि त्यांची लोकसंख्या वेगळी मोजली आणि हे जर ओबीसीच्या लक्षात आलं तर आपली सत्ता जाईल. आपण राज्यकर्ते राजा आणि ओबीसी प्रजा असं राहणार नाही. ओबीसीमधून राजे निर्माण होतील कारण त्या सगळ्याला मत आहे. आणि 65% मतदार जर एका बाजूला गेले ही भीती आहे राज्यकर्त्यांना. आणि म्हणून जाणीवपूर्वक ती केली जात नाही. आणि ती केली जावी त्याशिवाय आमचे न्यायी हक्क आम्हाला मिळणार नाहीत अशी ओबीसीची भूमिका आहे. की आमची जनगणना वेगळी होऊन आम्ही किती आहोत, मग आम्ही कोण आहोत हे जोपर्यंत आम्हालाही समजत नाही, सरकारलाही सांगता येत नाही, तोपर्यंत आम्हाला अपेक्षित सरकारकडनं काही मिळणार नाही. आणि ते मिळावं यासाठी आमची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. आता पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ याच्याकडे येऊ. काँग्रेस पक्षात आपण बरेच वर्ष आहात. आता काँग्रेस पक्ष त्याची एकंदर भारतातली आणि महाराष्ट्रातली अवस्था बघता काँग्रेस पक्ष आणि संघटन, काँग्रेसचं असलेलं संघटन, खरं तर काँग्रेसला ग्रामीण भागातनं शहरी भागातनं एक मजबूत संघटन होतं, पण अलीकडच्याच काळात म्हणजे युतीच्या उदयानंतर ते संघटन खिळखिळ होत गेलं आणि आत्ताच्या ह्याच्यात तर काँग्रेस अगदी 3ऱ्या नंबरला फेकलं गेलं. तर तुम्ही या संघटन आणि काँग्रेस पक्षाच्याकडे कसे पाहता? काय आहे की कोणत्याही अशा संघटनेमध्ये निर्मितीपासून स्वातंत्र्यापासून 60-70 वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेसचं योगदान, काँग्रेसनं देशासाठी दिलेलं बलिदान आणि काँग्रेसनं या देशामध्ये केलेला विकास किंवा सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाच्या विकासाचा घातलेला पाया हे समजून घेणारा वर्गच आज नाही. आज 70% स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मतदार आहे. त्यांना हे माहीत नाही. आणि त्यामुळं जो भडकपणे सांगेल, जो वाढवून सांगेल ते लोकांना खरं वाटतं आणि त्याच्यामागे लोक जात आहेत आणि भ्रमनिरास होतो. परंतु या देशामध्ये किती राजकीय पक्ष असले तरी 2 राजकीय पक्ष प्रमुख आहेत, ते म्हणजे काँग्रेस आणि BJP. BJP आणि काँग्रेस ह्या दोन्ही पक्षाच्या आयडिओलॉजी आहेत. त्या दोन्ही एकमेकाच्या डिफरंट आहेत. आज 5 वर्ष होऊन 6वं वर्ष आहे. जेव्हा 10 वर्ष या BJPला पुरे होतील
त्यावेळी हा बी जे पीचा अजेंडा पूर्ण झालेला असेल आणि त्यावेळी जे परिणाम दिसतील त्यानंतर काँग्रेस येईल. एखाद्या पक्षाची सत्ता गेल्यानंतर सत्तेच्या मागं पळणारा कार्यकर्त्याचा वर्ग मोठा असतो. सत्ता गेली तरी 72, पण तत्वासाठी पक्षाबरोबर राहायचं असा वर्ग कमी असतो. त्यातल्या त्यात राहुलजींच्यावर आजीचा मर्डर झाला, वडिलाचा मर्डर झाला आणि अतिशय लहान वयात प्रियंका गांधी यांनी राहुल गांधीवर ती जबाबदारी आली. आता कोणत्याही 3 पिढ्या पंतप्रधान असलेल्या 4थ्या पिढीतल्या याला थोडंसं असं होतं, जनतेचं बी नकारात्मक मत बनतं. पण आज जर तुम्ही पाहिलं तर जे काय बी जे पी देशविरोधी करतं आहे, सरकारविरोधी करतं आहे, मनमानी कारभार चालला आहे, याच्याविरुद्ध बोलतो कोण? फक्त काँग्रेस बोलते. सगळे पक्ष गप्प आहेत. कुणाच्या मागे कुणाला ईडीची भीती आहे, कुणाला कशाची भीती आहे. आज स्पष्टपणे भूमिका फक्त राहुल गांधी मांडतात, डायरेक्ट मोदीवर टीका करतायत. पण ती टीका कुणालाही खुडून काढता नाही येईल अशी करतायत. ती मान्यच करावी लागते आणि संघटनेमध्ये थोडंसं बदलाव करावा लागतो. काँग्रेसनं आपली आयडिओलॉजी आपल्या कार्यकर्त्याला समजून सांगायला पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षण करायला पाहिजे. थोडी मरगळ आलेली होती, ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसनं आता देश पातळीवर सुद्धा नेतृत्व बदलून नवीन उभारी घेऊन पुन्हा पूर्वीचं काँग्रेसचं रूप आलं पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्रातही नाना पटोलेंना अध्यक्ष त्यासाठीच केलं आहे आणि नाना पटोलेसारखा दमदार तडफदार माणूस काँग्रेसला महाराष्ट्रातसुद्धा चांगलं वैभव आणेल असं मला वाटतं. पण तरीसुद्धा महाराष्ट्रात काँग्रेस सुधारायची असेल तर महाराष्ट्रात सर्व लोकांना बरोबर घेऊन काँग्रेस चालली हे चित्र अधिक स्पष्ट काँग्रेसला करावं लागेल आणि सगळ्या लोकांना काँग्रेस आमची आहे असं वाटेल, असं महाराष्ट्रात नेतृत्व निर्माण करावं लागेल आणि त्या नेतृत्वानं दिल्लीलासुद्धा योग्य रिपोर्ट द्यावा लागेल. तर महाराष्ट्रात काँग्रेस मोठी होईल, नक्की होईल. आणि भविष्यामध्ये बी जे पीचं आत्ताचा राज्यकारभार करण्याची पद्धती पाहिली तर या देशासाठी आणि या देशातल्या जनतेसाठी काँग्रेस पुन्हा सत्तेत येणं अतिशय गरजेचं आहे असं माझं ठाम मत आहे. या लॉकडाऊनच्या काळात आपलं पुस्तक माझ्या वाचनात आलं, जीवन सुगंध ना. अगदी मग पुस्तकाची संकल्पना कशी सुचली आणि त्या पुस्तकाचा कंटेंट एकदम छान येतो, कसं काय म्हणजे त्या पुस्तकाच्या याच्याकडे तुम्ही वळलात? अनेक दिवस अनेक विचार मनात यायचे. आपण आयुष्यात काहीतरी लिहून ठेवावं. आपण नेहमी बोलतो, भाषण करतो, पण आपल्यानंतरसुद्धा पुस्तक रूपानं आपले विचार राहावेत, अनेक लोकांनी ते वाचावेत असं मला वाटायचं. वेळ मिळत नव्हता. लॉकडाऊन पडला, वेळ मिळाला, उलट वेळ जात नव्हता. एकांत मिळाला आणि मग लिहिण्याची कल्पना सुचली आणि मग लिंक लागल्यानंतर 10-10, 20-20 पानं मी लिहायचो. अमेरिकन महिला रोंडा बर्न यांचं द सिक्रेट पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. तिनं निसर्गाची अनादिकालापासून चाललेली एक रचना आहे. माणूस जसं बोलतो तसंच घडतं. सर्व घटना घडवणं माणसाच्या हातात आहे. माणूस चुकीचं बोलतो, नकारात्मक बोलतो, म्हणून तो दुःखी आहे असं त्यांचं मत होतं. मलाही अनेक प्रश्नाचा गुंता सुटत नव्हता, परंतु ते पुस्तक वाचल्यानंतर माझा तो गुतडा सुटला. त्यांनी ह्या घटना कशा घडतात त्याची रचना सांगितलेली आहे. मला त्यावर असं सुचलं की ह्या घटना कार्यान्वित कशा होतात आणि त्याची फळं माणसाला कशी मिळतात हे आपण लिहिलं पाहिजे. आणि सोप्या भाषेत इतकं मोठं तत्त्वज्ञान असेल तर ते सामान्य माणसाला समजून सांगितलं पाहिजे असं मला वाटलं. परमेश्वरानं माणसाला डोळे दिले, नाक दिले, कान दिले, पोट दिले, बायका दिली, पोरं दिले, घरं दिली, दारं दिली, संपत्ती दिली. एवढ्यावरच माणूस नटला आहे. पण जेवढं माणसाला दिलं आहे त्याच्या कैक पटीने अजून दिलं आहे ते माणसाला माहीतच नाही. ते मी सांगण्याचा प्रयत्न केला.
ज्ञानेश्वर म्हणले वांछील ते लाभो, याचा अर्थ इच्छा करशील ते मिळेल. अनेक जण आपण इच्छा करतो, मग मिळतं का? मग ज्ञानेश्वर खोटं बोलत आहेत का? असा द्वंद्व माझ्या मनात तयार झालं. आणि मग ज्ञानेश्वर म्हणतात तशी इच्छा करायला पाहिजे, आणि मग तशी इच्छा केल्यावर जे मिळेल त्यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी मी 10 टॉपिक लिहिले आणि ते पुस्तकात मी प्रकाशित केलं आहे. सकारात्मक विचार, नीती, चारित्र्य, आक्रमकता, नम्रता, आणि या सगळ्यात माणसाला जे शरीर दिलं आहे ती जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आपल्या शरीराला अनेक ज्ञानेंद्रिय आहेत, 9 दरवाजे आहेत, 1 खिडकी आहे. कधी आपण याचा विचारच केला नाही. आणि जे दिलं आहे ते सगळं फुकट दिलं आहे. आणि जे फुकट मिळालं आहे त्याच्याबद्दल साधा आभारसुद्धा माणूस मानत नाही. हे दुःख आहे. तुम्ही फक्त उपकाराची जाणीव ठेवली आणि कृतज्ञता व्यक्त केली तरी तुम्हाला खूप मिळतं. कृतज्ञता ही तुमच्या इच्छापूर्तीचं अतिशय मोठं साधन आहे. पण हे माणसाला माहीत नसतं. प्रत्येकजण निगेटिव्ह बोलतो, तर त्यानं ते निगेटिव्ह बोलू नये. त्याने कृतज्ञता मानावी, सकारात्मक बोलावं आणि नीतिचारित्र्यानं वागावं, नम्रतेला जपावं आणि एकन मानवी जीवन काय आहे समजून घ्यावं. कसलंही दुःख येत नाही, कसलंही काय नाही. माणसं केवळ भीतीनं दुःखी आहेत. भीती ही कधीही अस्तित्वात येत नसती, कधीही खरी नसती, ती मिथ्या असते. पण तीच माणसाला सतत दुःखी करत असते. ती कशी चुकीची असते, त्यासाठी सकारात्मक विचार केल्यावर भीती नष्ट होते. हे मी माझ्या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद अप्पा. हे होते हरिभक्त पारायण ॲडव्होकेट राम हरी रूपनवर. यांच्याकडनं ऊर्जा आपल्याला कायमच मिळत राहते जेव्हा जेव्हा आपण त्यांना भेटतो. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.